जो कोठडीत होतो त्याच कोठडीत तुम्हाला टाकल्याशिवाय बाळासाहेबांचं नाव सांगणार नाही असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांना दिलंय। माणसानं सूड घ्यायला पाहिजे, जे आमच्या मुळावर आले त्यांचा सूड घेतला नाही तर हिंदू संस्कृती खड्ड्यात घातल्यासारखं होईल असंही राऊतांनी म्हटलंय। शिरूरमध्ये येताना मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यात बंदी रद्द केल्याचा GR घेऊनच यावं, अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी दिलाय। अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची पुण्यात सांगता झाली आणि त्यावेळी ते बोलत होते। लोकसभेच्या निवडणुका 30 एप्रिलच्या आत होतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। जागा वाटप सुरळीत होईल असंही ते म्हणाले। तसंच वंचितबद्दल लवकरच बैठक घेऊन ठरवणार असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं। भाऊक शिवसेनेसोबत आहेत तर घाऊक खोक्यांमध्ये बंद आहेत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तसंच राज्यात ठाकरे गटाची पुन्हा सत्ता येणारच असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला। पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते। मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे होणारे। 14 जानेवारीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होतील। प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीची जोरदार तयारी सुरू झाली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 9 आणि 10 जानेवारीला कोल्हापूर, सातारा दौऱ्यावर असणार आहेत। कोल्हापुरातील राधानगरी, हातकणंगले आणि कोल्हापूर शहर या ठिकाणी ते सभा घेतील। राधानगरी हा शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ आहे, तर साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटणमध्येही आदित्य ठाकरे यांची सभा। वर्ध्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे उद्धव ठाकरेंना ईमेलद्वारे पाठवलेत। वर्ध्यातील नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। महायुतीत लोकसभेसाठी 2 जागा मिळाव्या अशी अपेक्षा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। विधानसभेला 10 जागांची मागणी त्यांनी केली आहे। तसंच शिर्डीतून लढण्यासाठी आपण इच्छुक असल्याचंही आठवले यांनी सांगितलं। ते नाशिकमध्ये बोलत होते। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनं चर्चेला उधाण आलंय। या भेटीबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सूचक वक्तव्य केलंय। ठाकरे शिंदे युतीबाबत विचारलं असता 2024च्या पोटात काय दडलंय ते कुणाला माहिती आहे असं उत्तर त्यांनी दिलंय। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचा जेलमधील मुक्काम वाढलेला आहे। सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळलाय। हे प्रकरण पैशांशी संबंधित असल्यानंच जामीन दिल्यास चुकीचा संदेश जाईल असं कोर्टानं म्हटलंय। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांच्यासह इतर 5 आरोपींना 5 वर्षांची शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय।